नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला माझा बॅकग्राऊंड बघितल्यावर कळलं असेल की मी कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी ठीक आहे. काही कारणास्तव मला या ठिकाणी व्हिडिओ बनावा लागतोय. आजचा विषयसुद्धा तसाच आहे. आज आपण राजा शिवाजीच्या टीजरवरती बोलणार आहोत आणि या टीजरवरती बोलणं किती आणि का गरजेचं आहे तर काय ना की या चित्रपटाबाबतीत आधीच 2 गट पडलेले आहेत. आता त्या 2 गटांबद्दल मला तुम्हाला सांगायचं नाही, पण या व्यतिरिक्त या टीजरवरती माझं काय मत आहे ह्याबद्दलच मी बोलणार आहे बस. आणि बाकी मी चित्रपटामध्ये जेन्युअनली काय चांगलं आहे काय वाईट आहे, वाईट म्हणण्यापेक्षा काय चांगलं नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर म्हणून मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र. आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. तर सुरुवातीला टीजरच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. आता या टीजरच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे अजय अतुल यांनी, जे की खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला निर्णय होता माझ्या मते ना. की ऐतिहासिक चित्रपटांना किंवा मराठीतल्या कोर जे आहे, जो आपला बेस आहे त्याच्याशी निगडीत असलेलं संगीत जर कोणी देऊ शकत असेल तर ते होते अजय अतुल. आणि या चित्रपटाला तेच संगीत देतात ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि याबाबतीत मी बेफिकर झालो आहे. जे मला छावामध्ये खूप कमी दिसलं पण ते आता मला दिसणार आहे, याबाबतीत मी खरंच खूप आनंदी आहे. टीजरमधली दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे महेश मांजरेकरांचा जो इंट्रो दाखवला आहे किंवा महेश मांजरेकरांचा टीजरमध्ये जो काही सीन होता आणि ते डायलॉग किंवा तो संवाद बोलत असताना त्यांचं नाव येणं, महेश मांजरेकर हे नाव येणं, हे खरंच तुम्हाला ना एका वेगळ्या विचारशैलीचा अनुभव करून देतो किंवा चित्रपट खरंच रिच असणारे याची एक संकल्पना देऊन जातो. तिसरी गोष्ट कुठली असेल तर ती होती या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, ज्याबद्दल मी खरंच पॉझिटिव्ह. मित्रांनो, या होत्या टीजरमधल्या आवडलेल्या गोष्टी. ठीक आहे, आता न आवडलेल्या गोष्टींबद्दल बोलूया. हा खरंच माझ्यासाठी खूप जड अंतःकरणाने बोलणारा मोमेंट आहे. मला वाटलं नव्हतं या टीजर बाबतीत मी असं काही बोलेल. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट रितेश देशमुख. आता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शोभतायत का? तर फ्रँकली सांगायचं तर नाही. तर माझं नाही बोलण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांनी कारणं दिलेत की त्यांची जी मागची फिल्मोग्राफी ना ती चेक करा, त्याच्यामध्ये त्यांनी कसे चित्रपट दिलेत आणि असे चित्रपट देणारा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करू शकत नाही, हे साफ चुकीचं आहे. आपण जर चित्रपट बघतोय ना तर चित्रपटाला चित्रपटासारखंच बघितलं पाहिजे. जर एखाद्या कलाकाराला आपण पडद्यावरती बघतोय तर चित्रपटामध्ये त्याला ॲज अ कलाकारच बघितलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे ना की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे भरपूर लोकांना माहिती, म्हणजे सगळ्याच लोकांना माहिती महाराष्ट्रातल्या. त्यांच्यासारखं कॅरेक्टर कोणी वटवू शकत असेल तर ते फक्त आता छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यासारखं कॅरेक्टर किंवा त्यांच्यासारखं पात्र हुबेहूब कोणीच साकारू शकत नाही. तर काय ना की आपण चित्रपट बघताना फक्त कलाकार काम कसं करतो याच्यावरती ठरवायला हवं की चित्रपटात त्याचं काम खरंच चांगलं आहे का. आणि टीजरमध्ये जे काही दिसतंय ना त्यानुसार तरी, म्हणजे जे काही 2-4 डायलॉग्स आहेत त्यावरून तरी वाटते की त्यांची मराठी जी आहे ना ती हिंदी टाईप वाटते. हिंदी माणूस जेव्हा मराठीमध्ये बोलतो ना तो ज्या प्रकारे शब्दांचा उच्चार करतो तसाच उच्चार मला बऱ्याचशा डायलॉग्समध्ये किंवा जेवढे काही डायलॉग्स दाखवले त्याच्यामध्ये जाणवला. तर माझ्या मते नुसत्या टीजरवरूनच निष्कर्षावरती नको यायला. याचा अजून ट्रेलर यायचे, गाणे यायचे, त्याच्यानंतर तो चित्रपट येणार आहे. तर हा पूर्ण जो प्रवास आहे चित्रपट येण्यापूर्वीचा तो आपण बघूया कसा आहे. त्यानंतर चित्रपट बघितल्यानंतर कळेल की मला जे वाटते रितेश देशमुख या भूमिकेत शोभणार नाही हे आपल्याला तेव्हा कळूनच जाईल ना. दुसरा माझा पॉईंट आहे की आता हा पॉईंट तुम्हाला वाटेल की हे असं का बोलतोय, पण या चित्रपटामध्ये जेवढे काही कलाकार आपल्याला दिसत आहेत ना ते सगळे रितेश देशमुख यांच्या ओळखीचे किंवा त्यांचे मित्र आहेत. आता मला भीती अशी आहे की मित्र आहेत, जर तुझ्याकडे काम नाही आहे तर तू काय कर माहिती का, माझ्या चित्रपटात तुला काम देतो. या प्रकारे जर चित्रपट केला असेल ना तर तो खरंच खूप घातक ठरणार आहे. कारण जेव्हा असे चित्रपट आलेत ना त्या चित्रपटांनी पूर्ण वेळ फक्त निराशाच केली आहे. माझी खरंच इच्छा आहे की या चित्रपटाकडून मला निराशा झेलायची नाही आहे. मला या चित्रपटाकडून काहीतरी खरंच चांगलं बघायचं आहे. आणि संजय दत्तला घेणं बंद करा राव, खरंच त्यांना बघून ना आता मला कंटाळा यायला लागला आहे खरंच. आणि महत्त्वाची गोष्ट, जेनेलिया देशमुख यांचं जे मराठी ॲक्सेंट आहे ना अक्षरशः कानाला टोचतं पूर्ण वेळ. एकच डायलॉग आहे त्यांच्याकडे एकच डायलॉग टीजरमधला, पण त्यातसुद्धा ते कानाला टोचतंय. म्हणजे मला अक्षरशः छावाची आठवण झाली. छावाच्या वेळेला जे घडलं होतं तेच परत आता इथे घडतंय. तर माझी विनंती की त्यांच्यासाठी डबिंग आर्टिस्ट वापरला असतं तर खूप छान झालं असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला कुठला काळ दाखवणार आहे. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे
बऱ्याच वेळा काय होतं ना की महाराजांच्या त्याच गोष्टींवरती चित्रपट बनतात. त्या गोष्टींव्यतिरिक्त सुद्धा महाराजांच्या आयुष्यात भरपूर काही घडले जे आपल्या सगळ्यांसमोर आलेलं नाही आहे. माझ्या मते जसं की दक्षिण दिग्विजय आणि अशा गोष्टी आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. माझ्या मते माझी एक इच्छा आहे की त्या विषयांवरती सुद्धा चित्रपटात भाष्य व्हावं किंवा त्या एका गोष्टीला सुद्धा चित्रपटात दाखवावं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण अफजल खान दाखवतो, त्याच्यानंतर तो शाहिस्ता खान दाखवतो, या सगळ्या गोष्टी दाखवतो, मान्य आहे. पण हे भरपूर चित्रपटांमध्ये झालं. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर गोष्टी आहेत की दक्षिण दिग्विजय झालं, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये महाराजांचं एक वैचारिक पैलूसुद्धा आपल्यासमोर येऊ शकतो, जे खरंच खूप गरजेचं आहे. आणि सेक्युलरिझम जो किडा आहे ना तो चित्रपटात नसावा, माझी हीच सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. कारण छावामध्ये जी चूक केली होती ना ती चूक मला या चित्रपटात कृपया नको आहे, कृपया. तर मित्रांनो, बाकी आपण सविस्तर या चित्रपटात ट्रेलर रिव्ह्यूमध्ये सुद्धा बोलणार आहोत आणि चित्रपट आल्यावरती तर 100% बोलणारच आहोत. तर मित्रांनो, बघूया आपण ट्रेलरमध्ये आपल्याला काय दाखवलं जातं, याच्यासाठीच मी खरंच उत्सुक आहे. तर मित्रांनो, हा होता माझा राजा शिवाजीच्या टीजरचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही टीजर बघितलं तर टीजरच्या बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा खाली कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे विचार पटतायत, काही खटकतायत, ते सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरायचं नाही. नक्की सांगायचं, आपला भाऊ समजून हक्काने सांगायचं, ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या.